अनेक व्यक्तींना चूळ भरताना, ब्रश करताना किंवा जेवण झाल्यानंतर तोंडात बोट घालून उलट्या काढायची सवय असते. त्यापैकी तुम्ही एक आहात का? मग तुमच्यासाठी ही रील फार फार महत्त्वाची आहे. नमस्कार, मी डॉक्टर अतुल राक्षे. इंड्युस्ड एमेसिस किंवा चूळ भरत असताना बोट घालून उलटी काढल्यानंतर तुमच्या घशाच्या आतमधल्या त्वचेचं अस्तर हे प्रचंड मोठ्या प्रमाणात ॲसिडला एक्सपोज होतं. पोटामध्ये, जठरामध्ये जे पित्त पचवण्यासाठी, अन्न पचनासाठी महत्त्वाचं आहे तेवढं साठवलेलं आहे, पण त्याला वॉल्व्ज लावलेले असतात. ज्या वेळेला आपण पोटातलं ॲसिड बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो ते वॉल्व्ह खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पित्त हे शरीरात, पोटात, जठरात गेलेल्या अन्नाला पचवण्यासाठीचं जे पित्त आहे ते वर यायला लागतं. त्यामुळे दातांचे विकार वाढतात, डोळ्यांचे विकार वाढू शकतात आणि मुख्य म्हणजे अन्ननलिकेला मोठ्या प्रमाणात अल्सर्स किंवा जखमा होऊ शकतात. त्यामुळे जर तुमचं डोकं दुखत असेल, कुठला ॲलर्जी तयार करणारा पित्तवर्धक असा पदार्थ तुमचा खाण्यात आला असेल किंवा तुम्हाला काही फूड पॉयझनिंग झालं असेल तर बोट घालून कधीतरी उलटी काढली आणि तेवढ्यापुरतं बरं वाटलं तर ते योग्य आहे. परंतु रोज सकाळी उठल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती घशात बोटं घालून उलटी काढणं म्हणजे पित्त पाडतो आहोत किंवा पित्त शरीराच्या बाहेर काढून टाकतो आहोत असं नसतं. थोडेसे काही ml ॲसिड वरती येईल सुद्धा, पण त्याच्यामुळे शरीराला कुठलाही फायदा नाही. त्याच्यामुळे शरीरात दोषच निर्माण होण्याची शक्यता आहे. काही लोक पाणी पिऊन मग उलटी काढतात, पण ती उलटी असते, ते आयुर्वेदातलं वमन नव्हे. आयुर्वेदामध्ये जर वमन करायचं असेल कफाच्या विकारांसाठी तर आपण त्याची पूर्वतयारी करावी लागते. तशा पद्धतीचा काही दिवस आहार, जीवनशैली, त्या सर्वांगाला अभ्यंग करणं, सर्वांगाला स्वेदन म्हणजे वाफ घेणं, अशा प्रकारे शरीराची तयारी केल्यानंतर उलटी काढता येऊ शकते. परंतु जर तुम्ही आरोग्याच्या कुठल्या तरी चुकीच्या संकल्पनांमुळे अशा प्रकारे बोट घालून रोज उलटी काढत असाल तर ते योग्य नाही. आयुर्वेदामध्ये दंतधावन म्हणजे दात घासणे, जीवानिर्लेखन म्हणजे जीभ स्वच्छ करणे, गंडूष म्हणजे चूळ धरून ठेवणे आणि कवळ म्हणजे चुळा भरणे एवढंच मुखाच्या आरोग्यासाठी आणि पचनाच्या महत्त्वाच्या क्रियांसाठी महत्त्वाचं सांगितलंय. बोट घालून उलटी काढणे हे आरोग्याला हानिकारक आहे. सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. नमस्कार.